आजाजीन बापाची जिंदगी गेली बघा वड्या नाल्याचं पाणी पिऊ पिऊ आणि नातू मागायलेत बिसलेरी. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन गावरान ब्लॉग मध्ये. सकाळी चालू बघा शेताकडे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही. सकाळी दूध काढायला शेताकडे यावंच लागते. मग काय दूध हे काढलं, चारा पाणी केली ढोरायची, मग आलो गावाकडे. ही दिंडी आली बघा वरुड अमरावतीवरून. रात्री 3 मुक्काम होता वाटतंय आणि सकाळी नाश्त्याला प्रभू आप्पाची इथे आली बघा आमच्या. आता ही दिंडी आषाढी वारीपर्यंत पंढरपूरला जाणारी मधल्या मार्गे. मग काय दिंडीतल्या वारकऱ्याचा नाश्ता झाला, त्याने भजन करीत बसले. मग आम्ही पण इकडे नाश्ता करून घेतला. तिथून वापस येताना वाटतच दुकान आहे आमच्या गजानन बाबाचं स्टेशन रोडला. तिथं दुकानाच्या बाहेरच यायचं सिनेमॅटिक शूट चालू होतं. तिथं बाजूलाच आसिफचं गॅरेज होतं. त्याला म्हणलं बघ बरं माझ्या हॉर्नच वाजन झाले आपल्या गाडीचं. ते म्हणलं आम्ही ठीक करके देत आहो. मग काय ते झालं की नेर इथं झालीच होती आपली. मग आलो बघा डायरेक्ट शेताकडंच. तर हे तणकट लयच निघाले बघा बुरबुरीनं पावसाच्या. जरासच बुरबुर आली माझं तणकट भलतं निघाले कापसामध्ये. मग काय चांगल्या कामाला उशीर कशाला म्हणलं, लगेच लावलं आहोत आणि घेतली बघा पाळी घालून. आता जराशीच राहिली होती बरं पाळी, पण बुरबुर सुरू झाली पावसाची. बुरबुर झाली फक्त, पाऊस काय आला नाही जोरात. पावसाचं पण त्या लग्नाच्या पोरीसारखं झालंय. नुसतं पुण्या मुंबईला पडायले, शेताकडे नकोच म्हणायले. नुसती बुरबुरच येऊन गेली बघा. मग राहिलेली घेतली माझ्या पाळी घालून कापसाला. मग आता चांगला दिसायला की नाही बघा रान काळं झाली एकदम. इकडं खंडूला कर्मने गेलो म्हणून आपण रुबीला एक आणलं बघा खंडूच्या सुप्तीला. मग काय बसले बघा दोघं गप्पा मारीत मस्त लगे. आपला घोडीवाला अशोक भाऊ नाही का, त्याच्याकडून आणलं बघा या रुबीला मी. संध्याकाळी दूध काढले की खंडूला म्हणलं मी आता जेवाय जाणार परभणीला. त्याला वाटलं मी पार्सलच आणतो काय की येताना. लयच खुश झालं बघा, लय आनंद झाला त्याला आणि लागलं उड्या मारायला. मग काय घरी आलो तर गजू आलता परभणीवरून. त्याला म्हणलं चल मग कवा निघायचे परभणीला. म्हणलं थांब ना, मला फ्रेश तर होती, आता चालू म्हणला मी परभणीहून. ती काय झालं माहितीये का, त्या दिवशी श्रीबाईला माया म्हणलं माझी फुटकाच लाडू आला मला जेवणामध्ये. ते म्हणलं काय हरकत नाही, आज जेवायला जा मला वाटिकामध्ये. आता गावाकडे आपण जेवणासोबत पापड भाजून खातात बरं का, पण हॉटेलमध्ये आधीच खाऊन खातात की मला काय कळालं नाही. सगळे खाऊ लागली, मग मी पण खाल्ला. जाऊ द्या म्हणलं, इथला काही नियम असन हॉटेलचा, जेवणाच्या आधी पापड खायचा. श्रीबाई येतो म्हणला होता बघा. आमची जेवण झाली तरी काय आलाच नाही. त्याला काहीतरी अर्जंट काम आलं म्हण, जाऊ द्या म्हणलं. मग जेवण झाली की आमच्या धबालेश्वर सोबत थोड्या गप्पा मारल्या. मग आता इथून आता गावाकडे जायचं तर पोरं म्हणले चहा प्यायचा आहे. वरी पुन्हा गेलोत बघा मध्ये शिवशक्ती बिल्डिंग कडे चहा प्यायला. आहे का नाही आगावच, लयच शहाणे आहेत बघा आमची इथले पोरं बघा. तिथं आपले मित्र भेटले बघा दोन्ही, गोलू आणि वेदांत पाटील. आता तुम्ही पण फॉलो आणि लाईक करा, मग तुम्हाला पण भेटू आपण कधीतरी.